हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं पॉडकास्ट थोडं वेगळं असणार आहे. एका पर्टिक्युलर टॉपिकवरती मला तुमच्याशी बोलायचं आहे. जसं आपण काल एका मुद्द्यावरती बोललो तसंच पण आज आपण मावशीबद्दल बोलणार आहोत. कारण मावशीचं हल्ली खूप जास्त झालेलं आहे, खूप अति करते आहे. प्रत्येक वेळेला खूप मोठी स्वतःला जगतमाता समजू लागली आहे आणि सगळ्याचा कैवार आणि सगळ्या साडी उत्पादकांना हीच रोजगार मिळवून देते. ही नव्हती तेव्हा त्यांचं जीवनच नव्हतं, त्यांचं घरच चालत नव्हतं, त्यांना खायलाच मिळत नव्हतं, त्यांच्या कामाची कोण कदरच करत नव्हतं, हिचीच वाट बघत होते. हिच्याकडनं जास्तीत जास्त साड्या घ्या, महागात घेतल्यात तरी चालेल, महागात तुम्हाला त्या पडल्या तरी चालेल, तुम्हाला खायला नाही घरात मिळालं तरी चालेल, पण त्यांचं घर चालवायला तुम्ही हिच्याकडनं साड्या घ्या आणि हिला पैसे द्या, हिला पोसा आणि इव्हेंच्युअली हिला महान करा. कारण ही एक जगन्माता आहे, हिला खूप काळजी आहे जगाची, स्वतःसाठी काहीच करत नाही हो. एक पैशाचं पण तिला स्वतःसाठी काही नाही आहे, अजिबातच तिला कसली आशा उषा लता नाही आहे. तिला फक्त आणि फक्त ती त्यांच्या कामगारांच्या घरी ज्या आशा उषा लता आहेत त्यांचा त्यांचा संसार फुलवायचा ह्याची चिंता तिला पडलेली आहे. ती गटाराच्या अलीकडे आयुष्यभर राहिली तरी चालेल, पण त्यांनी तिथे नुसतं काम करत असं झिजलं नाही पाहिजे. त्यांच्या झिजल्याचा ते जे झिजत आहेत, ते जे काम करत आहेत, त्यांना हिच्याशिवाय दुसरा कोणीही कैवारी नाही आहे. जर तुम्हाला त्यांना जगवायचं असेल तर तुम्हाला तुमचं जगणं सोडून हिला पोसलं पाहिजे. तुम्ही हिला पोसाल तर ती इतरांना पोसेल की नाही माहिती नाही, पण असं सांगते तरी आहे. मी काय बोलते आहे मला कळतंय, तुम्हाला कळतंय का मंडळी? चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. एकतर बिझनेस वुमन, बापरे काय बिझनेस करते की काय, म्हणजे खरंच काय म्हणावं या बाईला, मला तेच कळत नाही. आता बिझनेस म्हटलं की बिझनेस ट्रिप्स आल्या आणि त्या अशा सतत आपल्याला मार्केट स्टडी करावं लागतं. आणि मार्केट स्टडी करणं म्हणजे ढापणं नाही हा मंडळी. हां, म्हणजे काय ह्याचं त्याचं इकडचं तिकडचं ढापायचं आणि माझं म्हणून सांगायचं मी नवीन डिझाईन आणते. नवीन डिझाईन स्वतः आणणं आणि ढापणं ह्याच्यामध्ये फरक असतो. आम्ही ढापलेली नवीन डिझाईन, मी एक नवीन डिझाईन ढापली आहे, ती मी आता त्याची कॉपी बनवून आणते असं बोल मावसाडे. उगाचच काहीतरी मोठे मोठे बच्चन नको देऊ. आणि दुसरी गोष्ट तर रिअलमध्ये मार्केट स्टडी करावा लागतो. रिअल आपल्याला काही ना काहीतरी युनिक द्यावं लागतं. अगेन युनिक म्हणजे ते स्वतःचं असलं पाहिजे, दुसऱ्याचं युनिक म्हणून स्वतःचं खपवायचं नाही. ओके, सो ते एक गोष्ट असते. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्याला त्यासाठी आपल्याला ते काम बघण्यासाठी किंवा कसं काय चाललं आहे आणि आपण अजून काय करू शकतो, अजून आपल्याला कोण बेटर रेटमध्ये देत आहे किंवा कोण बेटर चांगला माल अजून प्रोव्हाइड करू शकते, कोण कमी दिवसात करू शकते, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. आणि वेळोवेळी आपल्याला मार्केट चेक ठेवावा लागतो. प्रत्येक वेळेला आपल्याला मध्ये अधेमध्ये जाऊन भेट द्यावी लागते साईटला. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग तो कुठलाही बिझनेस असू दे, प्रत्येक बिझनेस करताना आपल्याला जावंच लागतं. लाईक त्याला आपण बिझनेस ट्रिप म्हणतो. इवन आता टुरिझमच्या बिझनेसमध्ये पण आता इतकी वर्ष आमच्या सरांचं बिझनेस आहे, बट एव्हरी इयर ते जातात आणि नवीन गोष्टी, कोणाबरोबर असोशिएट होता येईल तिथे जाऊन मीटिंग्स करतात, हॉटेल्सबरोबर मीटिंग करतात, कोण बेटर रेट प्रोव्हाइड करतं आहे. सो तुम्हाला तो एक पर्सनल टच पण ठेवावा लागतो, पर्सनली भेटावं लागतं. तर त्या सगळ्या गोष्टी असतात. तर मावसाडने हे काय केलं की एक ट्रिपवर गेली आणि त्या ट्रिपमध्येच माझी बिझनेस मीटिंग मी आटपून घेतली. कारण मला किती दिवसापासून जायचंच होतं. आणि अर्वाचीन म्हणाला, अर्वाचीनला आजकाल जरा जास्त, म्हणजे अर्वाचीनची खूपच जास्त बुद्धी आहे आणि असं म्हणजे काहीतरी समथिंग इज फिशी, खूप जास्त चढवलं जातं आहे. आणि मावसाड म्हणे की अर्वाचीन मला म्हणत होते की तू जा आणि तू एकदा तरी भेट दिली पाहिजे आणि कुठून येतात ह्या बनवून वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी तू भेटलं पाहिजे, वेंडर्स बरोबर तू एकदा तरी बोललं पाहिजे. तर म्हणून मग आम्ही विचार केला की इथे तिथे जाण्यापेक्षा मी ह्याच ट्रिपवर जाते. अगं मावसाडे, पण बिझनेस ट्रिप वेगळी असते आणि फिरण्याची ट्रिप वेगळी असते.
बिझनेस ट्रिपवर तू ह्याच्या लिटरली म्हणजे अर्ध्यापेक्षा अजून अर्ध्या किमतीत जाऊन आली असतीस. फक्त तुला 2 दिवसाचा राहण्याचा आणि खाण्याचा तर काय तू काहीतरी दाबेली खाऊन राहिली असतीस, तो खर्च तुझा नव्हता. आणि राहण्याचं काय तू एअरबीएनबी नाही तर कुठेतरी असं राहिली असतीस ना असं. आणि फ्लाईटचं तिकीट असं मिळून तुझा एक साधारण जेवढा तू ट्रिपला खर्च केलास ना त्याच्या अगदी 25% समथिंग काहीतरी खर्च झाला असता आणि तुझी प्युअरली बिझनेस ट्रिप झाली असती. आणि तू ज्या कामासाठी गेली आहेस त्या कामाला वेळ देऊन ते पूर्णपणे कंप्लीट करून अगदी बिलकुल घाई न करता रश न करता तू व्यवस्थित कंप्लीट करून आली असते. तर कशाला हे असलं काहीतरी भानगड केलीस. फिरायला तर फिरायलाच जायचं, बिझनेस ट्रिपला तर बिझनेस ट्रिपला जायचं. आणि बिझनेस ट्रिप एकदाच होत नसते ना. बिझनेस ट्रिप असा पण पुन्हा पुन्हा जावं लागतं, कारण मार्केट हे सारखं चेंज होत असतं. प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी नवीन बदल येत असतात. आणि त्यामुळे आपल्याला त्याच्याबरोबर राहण्यासाठी किंवा विथ दॅट पेस आपल्याला तो मेंटेन करण्यासाठी आपल्याला सतत त्यांच्या टचमध्ये, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि सतत काय नवीन येतं आहे ह्याचा आपल्याला आढावा घेत राहावा लागतो. सो हे असं नाही आहे की एकदा मी अशी ट्रिपला गेली आणि भेटून आली म्हणजे मी खूप मोठी बिझनेस वुमेन आणि बिझनेसचं कामच आटपून आली. येडी हट हुर्र पागलबाई. आणि अर्वाचीन काय म्हणतो, अर्वाचीन मोठा आला, तू शाणी आणि तो 1.5 शाणा. तो तुला काय सांगतोय आणि तू केव्हापासून त्याचं ऐकायला लागली. आणि आजकाल जरा जास्तच ट्रिप गिफ्ट वगैरे करायला लागलं आहे. सारखं हे गिफ्ट केलं, ते गिफ्ट केलं, ही साडी गिफ्ट केली, ही ट्रिप गिफ्ट केली, हे वॉच गिफ्ट केलं, फलाना गिफ्ट हां. अर्वाचीन म्हणतोय की भाई काहीतरी करून बाबा हिला आता टिकवली पाहिजे, जास्तच फुरफुर उडायला लागली आहे. तर हिला आता मला काही ना काहीतरी. पण मी सांगू का अर्व्या चिन्या, चिन्या दुसऱ्या अर्व्या चिन्या, तुला एक सांगते ये. म्हणजे ना खरं सांगू, असल्या बायकांना ना उगाचच असं गिफ्ट आणि सारखं असं देऊन उगाचच त्यांना कंट्रोल करण्याचा किंवा त्या आपल्यावर खुश होतील असा प्रयत्न करू नये रे. काय माहिती आहे ह्याच्यामध्ये तुझंच कट्ट आहे. पैसे तर कट्टातच आहेत. आणि कधीच ह्या बायका ज्या अशा असतात ना ह्या सॅटिस्फाईड होतच नाहीत. म्हणजे ज्यांना असा हव्यास असतो ना, त्यांचा हव्यास तुम्ही काही केला म्हणजे तुम्ही किती द्याल तितकं जास्तीत जास्त अजून. मग ज्या दिवशी तुम्ही देणं बंद कराल ना तेव्हा ते तसंही त्या तुम्हाला डच्चू देणारच आहेत. त्याच्यामुळे कशाला करतोस तू चच्चू? हां, उगाचच नको त्या भानगडीत पडू नकोस. ती काय करते ते करू दे. सच्च्या मनाची असेल तर राहील, नाही तर जाईल चच्चा. समजलं का? हां, उगाचच नको आपले पैसे आणि वेळ वाया घालवू आणि जास्त डोकं चालवू. काय माहिती आहे का, तू ऐकलंच असशील ती गोष्ट, इफ यू लव्ह समवन सेट देम फ्री. इफ इट इज युअर्स इट विल कम बॅक. इफ इट डझंट इट वॉज नेव्हर युअर्स. समजला? नाही समजलं? ChatGPTवर ट्रान्सलेट करून ऐक. आणि इफ इट इज युअर्स देन ॲट फर्स्ट प्लेस इट विल नॉट गो ओनली, है ना. त्यांना एवढं काही असं धरून ठेवण्याची किंवा त्यांना काहीतरी असं काय बोलतो आपण असं काहीतरी लालच आणि सतत गिफ्ट आणि असं काहीतरी करून असं रिलेशनशिप नसतं ना रे चच्चा. आणि काय त्या साड्या दाखवल्या म्हणजे इतकं आजकाल तर नुसतं व्हिडिओ म्हणजे ते व्लॉगिंग पण साड्यांसाठी करते बाई. नुसतं साड्या, ही साडी ती साडी. आणि लाज पण नाही वाटत या बाईला. काय तर म्हणे ही साडी मी आणली आहे आणि ह्या ज्या 3 साड्या मी स्वतःसाठी घेतल्या आहेत, ह्या 3ही साड्या सिंगल पीसच आहे आणि तुम्हाला जर हव्या असतील तर बट आय डोंट थिंक सो की ह्या मिळतील, कारण ह्या एकच असा पीस आहे, हा एकदम युनिक आहे त्या. आणि ह्याच्यात एकच पीस अवेलेबल होता. तर नंतर कधी आता माहिती नाही मला मिळतील का नाही. म्हणजे ही बाई कशी आहे, म्हणजे मला काय खरंच कळत नाही की बिझनेस करते की काय स्वतःचंच भरते. हिच्याकडनं कोण घेतं पण की नाही की ही स्वतःच घेते. एक साडी विकली, त्या साडीचे पैसे आले की त्या पैशातनं स्वतःला साडी घेते वाटतं. म्हणजे कंबाईन करून म्हणजे साड्या दाखवायच्या, मग त्या व्हिडिओचे थोडे पैसे मिळतात आणि विकली जाते एखाद दुसरी, त्याचे पैसे मिळतात. असं कंबाईन करून ही स्वतःला मग एक काहीतरी अशी पीस बनवून घेते आणि मग ते दाखवते पण की हा पीस मी घेतला आहे पण हा फक्त माझ्याकडेच आहे, कारण हा फक्त एकच आहे आणि हा युनिक आहे. अरे भाई,
जो बिझनेस करतो ना तो स्वतःकडे असं भरायला लागला तर मग तो दुसऱ्यांना काय देणार? ही स्वतःकडेच भरते. बिझनेस करणाऱ्याचा माइंडसेट कसा असतो की आपल्या गिरायकांना आपले ग्राहक देवता होत आहे आणि ग्राहकाला आपल्याला जितकं जास्त इम्प्रेस करता येईल, त्यांना जास्त जास्त चांगलं पोचवता येईल, त्यांच्याकडे जास्तीत जास्त चांगलं असलं पाहिजे. एखादी जर एक गोष्ट असेल ना समजा, तर ती एकच असेल तर तो आपल्या रेग्युलर ग्राहकाला ती देण्याचा प्रयत्न करतो, ना की स्वतःला ठेवून घेण्याचं. पण हिचं काय भलतंच चाललंय, ही स्वतःच भरते आपलं. आणि काय करणार आहे काय माहिती, काय त्याचं काय म्हणजे भयंकर बाई आहे. आणि काय म्हणे काही चॅलेंजेस येतात बिझनेस करताना, अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात आणि आपल्याला वाटतच नाही की असं काही होणार आहे आणि अचानक काही गोष्टी होतात. तर त्या पण मला क्लिअर करायच्या होत्या. आता त्याच्याबद्दल पण बोलायचं होतं, तर त्यासाठी मी गेली होती वगैरे. तर ती गोष्ट म्हणजे तेच असणार, ते ॲक्ट्रेसचं प्रकरण झालं ना तेच. आणि त्याच्यावरती हिने त्याच्यावर नाव ढकलून टाकलं ना मॅन्युफॅक्चररने करून दिलं आणि मला माहितीच नव्हतं की तो असं साड्या बनवतो आणि ह्यांचं त्याने हे करून दिलं आहे. मला वाटलं काहीतरी नवीन आहे आणि म्हणून मग मला जेव्हा कळलं, त्यांनी मला कल्पना दिली असती तर मी कधीच ते घेतलं नसतं किंवा मी त्यांच्याशी बोलली असती. सो तेच सगळं जे काही खोटं बोललेली ना, तर त्याच्यावरून ते मला वाटतं कव्हरअप करायला गेली असेल की मला असं बोलावं लागलं, मेरे कहने का ये मतलब नहीं था, पण मला पण माहिती नव्हतं आणि असं त्या गोष्टी क्लिअर करायला गेली असेल की काय करता येईल, आपल्याला सेफ राहून कसं ढापाढापी करता येईल आणि तुमचा पण प्रॉब्लेम नको, माझा पण प्रॉब्लेम नको, माझा पण धंदा होईल आणि असं ते सगळं फिगर आउट करायला गेली असेल की आपण सेफ राहून कसं ढापाढापी आणि चुना लावू शकतो लोकांना. असली बाई आहे. आणि आली ना तोंडवर करून ते फोटो वगैरे काढून त्याच्यातले म्हणजे ते रील परत टाकलं हिने, त्यातले फोटो वगैरे जे लावले होते ते रिमूव्ह केले आणि त्याचं सगळं बसून ती विचार करत होती. ते सगळं कसं करता येईल, कसं सेफ राहून ठगवता येईल लोकांना, ते बघत होती ती. हीच चर्चा करायला गेली होती ती आणि हेच तिला बोलायचं होतं. ह्याच गोष्टी फिगर आउट करायच्या होत्या. आणि ते काय वर्ल्डवाले ज्यांच्याकडनं गेलेली त्यांचं पण मला खरंच नवलच वाटतं की कसं काय तुम्ही ट्रिपला नेता की काय कुठे यांची पर्सनल कामं करायला नेता त्यांना. तुम्ही त्यांच्या ह्याच्यातच स्वतःची ट्रिपला या सांगायचं ना, पर्सनल कामं करायला तुम्ही पर्सनली जा, ट्रिपवर कशाला येता. आणि बघितलं सगळ्या म्हाताऱ्यांमध्ये गेली होती असं सांगते मोठी. आणि ट्रिप पण काही चच्च्याने गिफ्ट केली. अरे चच्चा काय गिफ्ट करतो, चच्चा म्हणतो जा बाई जा, माझे 4 पैसे गेले तरी चालेल पण जरा डोक्याला शांतता दे, गिफ्ट देतोय. आणि चच्चा कसला केव्हापासून एवढा, आज पण काहीतरी साडी दाखवत होती आणि म्हणे की मला चच्च्याने गिफ्ट दिली आहे आणि संक्रांतीला नेसायला म्हणून माझ्यासाठी ही खास आहे. चच्च्याचं काय खरं नाही, काहीतरी मोठा झोल करून ठेवलं आहे. कळेलच लवकरच, काय ना काहीतरी असणारच कांड, किंवा हिने काहीतरी दाखवले असणार त्याला चांगले दिन में सितारे, त्याच्यामुळे तो पण म्हणतोय की बाबा काहीतरी आता हिला करून आता हिचं तोंड गप करायला लागेल, नाहीतर हिला खुश ठेवायला लागेल, नाहीतर आहे माझी चांगली टाक्की टिक्की म्हणून हिला देतोय वाटतं गिफ्ट. आता चच्च्यालाच ही पोचते. चच्चा कुठला हिला काय गिफ्ट देतोय आणि काय करतोय. बाता तर बघा हिच्या मोठ्या चच्च्याच्या स्वतःचे धुवायचे वांदे आणि हिचं पुसतोय, धुवून पुसून बिसून साफ करून देतोय. आला मोठा चच्च्या. आणि छोटे जे असतात ना, छोटे ते असे त्याला म्हणतात बुट्टी, आणि मोठा असतो ना त्याला म्हणतात बुट्टा. काय भाई किती ते, आणि एकदम एफर्ट घेऊन करेक्ट करत होती या, की म्हणजे असं कुठे बोलते ना हे ते ह्याच्यावरती ना अशी कमलची छान अशी कमल डिझाईनची बुट्टा आहे, कमल बुट्टा आहे. म्हणजे थोडा मोठा असतो ना, कमल का फूल तर गोबी का फूल असं असेल तर बुट्टा, आणि जर असं छोटंसं असं काहीतरी असेल ना, असं नुसतं असा टिपका डॉट, तर ते असते बुट्टी. तर ते एकदम एफर्ट बुट्टा आणि बुट्टी. अगं हे एफर्ट आहे ना जरा म्हणजे फेवराईट वगैरे त्याच्यामध्ये जरा घेशील ना बेसिक, तर बरं होईल. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुला खरंच एफर्ट घेण्याची गरज आहे आणि त्या एकदम सरसकट चुकीच्या आहेत, म्हणजे धडधडीत चुकीच्या बोलतेस, आणि ज्या इझिली म्हणजे लोक म्हणजे तुझी लायकी काढतात ते राहायला बाजूलाच. आणि हे बुट्टी आणि बुट्टा ज्याच्याने कोणाला काही फरक नाही पडत आहे, त्याच्यामध्ये हिची चालली आहे थट्टा उगाचच. आपली बुट्टा असतो आणि बुट्टी असते. चुबस येडीबाई हट हुर्र.
पागलबाई. आणि तोरा बघितला का, हे सगळ्या साड्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमायझेशन करून मिळतं, तुम्हाला हवं ते करून मिळतं. तुम्हाला एक्स्ट्रा बुट्टा पाहिजे असेल लावून, बुट्टा काय एक्स्ट्रा अजून बुट्ट्याने भरायचे असेल तर तुम्हाला चिकन पॉक्स साडी करून पण मिळते. पण ते चिकन पॉक्स साडीसाठी तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतात. जर तुमच्यामध्ये तेवढे पेशन्स असतील तरच तुम्ही ते घेऊ शकता, तरच तुम्ही ती ऑर्डर करा माझ्याकडे. तेवढे पेशन्स तुम्हाला ठेवायला लागतील. तुम्हाला सगळं करून मिळेल पण तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. बाहेर राहू दे एवढं पण काय मोठी काय माहेश्वरी साम्राज्यम थुकरटम ढापाडम फुकरटम आगरटम पादरटम हट. ढापलेला माल विकते आणि फर्स्ट कॉपीची सेकंड कॉपी बनवून ते सुद्धा डबल म्हणजे ओरिजिनलपेक्षा पण महाग भावामध्ये. आणि माझ बघायचा पेशन्सच्या गोष्टी करते मोठी. आले मोठी पागलबाई येडीबाई हट. आणि काय इन्व्हेस्टमेंट यार, काय इन्व्हेस्टमेंट. उगाचच आपलं असले येडे लोक असतात ना, असे येड्यांना काही म्हणजे ही मंदबुद्धी हिला काय माहिती आहे. दुसऱ्याच्या लग्नामध्ये दिवाणी बनवून फिरत होती येड्यासारखी. त्या नवरीपेक्षा जास्त हिचंच कलेक्शन. आणि हिनेच ह्यावेळेला ही हळदीलाही त्याला ती आणि काय ते यालाही सुहागरातलाही हनीमूनला ती सगळं काही कलेक्शन घेऊन गेलेली येडी. असं काही हिचंच आहे काहीतरी झापूक झुपूक. आणि दुसऱ्यांना इन्व्हेस्टमेंटचं ज्ञान देते की इन्व्हेस्टमेंट अशी चांगली इन्व्हेस्टमेंट असते आणि अशा साड्या आणि ते. अरे ही काय पारंपरिक साडी थोडी आहे का, काहीतरी अशी आईचा शालू किंवा काहीतरी अशी कुठली तरी आहे अशी युनिक आयकॉनिक साडी. हे काय तू किती रेकून सांगितलंस तरी पण ते काही होणार नाही आहे. ते आज आहे आणि उद्या नाही. तर काय ते एवढं काय इन्व्हेस्टमेंट आणि बरं तुला कोण मुलगी पण नाही की तुझ्या साड्यानंतर त्या कॅरी फॉरवर्ड करायला किंवा काहीतरी आईच्या साड्या म्हणजे आता ते ढापाडे. तुला तर सांगणं म्हणजे चुकीचंच आहे. पण मी तर रिसेंटलीच गिरिजा ओकचं ते बघितलं होतं, तर तिच्या आईच्या आजीच्या साड्या वगैरे तिने दाखवल्या होत्या. तर असं पण हिचं कोण नाही. आणि भैरवचं काय ते एक जाऊ दे आता. त्याच्यासाठी असं म्हणजे विशेष लक्ष आणि तो ओढा आणि त्या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात ना. अच्छा खांजण दिनीला काय माहिती ती वापरेल नाही का. ती पण असं तिची आई पण कशी असं तिकडून आलेल्या उतरण वापरत असते. फुकट मिळते तर फुकट तिथे प्रकट. तशीच खांजण दिनी पण होईल तर खांजण दिनी वापरेल नाही का. मावशीच्या साड्या माय मरो मावशी जगो. मायची डबल उतरण घालण्यापेक्षा मावशीची सिंगल उतरण घालेल. सो ह्याच ज्या काही अशा साड्या आहेत ज्याला ही खूप मोठं साम्राज्य समजते आणि साम्राज्याची साम्राज्ञी ही थुकरट क्वीन. तर ही जी क्वीन आहे हिला अशीच एका बाईने कॉमेंट केली आहे. ती कॉमेंट मी तुम्हाला दाखवते आणि त्याबद्दल मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. तर पहिली कॉमेंट जी आहे त्याच्यामध्ये त्या ताई म्हणतात की ह्या साड्या ठीक आहेत पण असं एखाद दुसरी असणं ठीक आहे पण एवढ्या काय करायच्या आहेत आणि उगाचच ते वेस्ट ऑफ मनी आहे आणि जास्त साड्या नेसल्या पण जात नाहीत अशा प्रकारच्या आणि त्या पडूनच राहतात. काही नट्यांना वगैरे ठीक आहे. तर माझं तर हे म्हणणं आहे की नट्या पण कशाला. नट्यांना तर काय ते काय स्वतः काही घेतच नाहीत. त्यांना तर सगळ्या गोष्टी त्यांना ह्याच्याच असतात, प्रमोशनच्या असतात किंवा मिळालेल्या असतात. त्यांना देतात समोरून ब्रँड्स देतात. तर नट्यांचं तर काय म्हणजे काही हेच नाही आहे, ते कम्पॅरिझनच नाही आहे. नट्यांना ही फक्त फोटो दाखवते, कोणाचे पण लावत असते. आजकाल तर मोठ्या मोठ्या नट्यांचे लावते म्हणजे जास्तच अशा कतरिना कैफ, दीपिका पदुकोण अशा वगैरे. तर ते पण कधी ना कधीतरी अंगाशी येईलच कारण त्यांची PR टीम पण मजबूत असते. कधी जर काही झालं 19-20 तर हिचे 12 वाजू शकतात. जसं हिच्या एका मैत्रिणीचे वाजले होते. हिचा आसरा अक्काबाई. म्हणजे मी असं अजिबातच हे नाही म्हणत आहे पण जपून. आता काय करू दे, हिच्या अंगात चूल मस्ती आहे तर दाखवू दे जे दाखवायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे. बरंच आहे वाजले तर 12. आता वाजले की 12 मावसाडला जाऊ द्या ना घरी, दुकान झालं बंद, हिचं करा बंद तर बरंच होईल. तर ही मोठ्या असं दाखवते पण म्हणून असं काही नट्यांशी वगैरे कम्पॅरिझन करणं हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट
मला तर असं साधं सरळ असं माझं मत आहे, प्रांजळ मत. इवन लग्नामध्ये वगैरे पण अशा खूप अशा भारी असं म्हणजे चांगली साडी पण जी तुम्हाला रेग्युलरली यूज करता येईल, वरचेवर घालता येईल, नेसता येईल, अशा साड्या घेतल्या पाहिजेत. ना की अशा खूपच काहीतरी अशा एकदम. कारण जितकं असं म्हणजे युनिक आणि असं काहीतरी हे ना, तितकी ती डोळ्यात भरते आणि नजरेत येते आणि मग ते परत तेच घालणं म्हणजे ते असं खूप रिपीट केल्यासारखं वाटतं आणि आपल्यालाच असं वाटतं की अरे यार, ही साडी सगळ्यांना माहिती आहे, तर त्याच्यामुळे ही साडी काय आता. सो माझं असं स्पष्ट मत आहे, ज्या लोकांना नेहमी नेसण्याची अशी काही जरूरत पडते, ज्यांचा जॉब असा आहे किंवा ज्यांना काही कारणास्तव रोज साड्या नेसाव्या लागतात, तर त्यांनी असं काहीतरी असं म्हणजे एवढं भारी नाही त्यांनी पण त्यातल्या त्यात थोडं त्यांनी कलेक्शन वगैरे त्यांच्याकडे असलं तर गोष्ट वेगळी आहे. असं खूप असं चांगलं, कारण त्यांना वरचेवर साड्या नेसण्याची जरूरत पडते. सतत काही पार्टीज असतात किंवा कुठे काही जायचं असतं, काही भेटीगाठी असतात अशा व्यक्तींना. बट अदरवाईज असं कुठेतरी ओकेजनली वगैरे आपण नेसणार आहोत, तर अशा ठेवणीतल्या काही साड्या प्रत्येक ह्याच्यातली एखाद दुसरी अशी एक साडी घरात असली तरी इनफ आहे. म्हणजे पैठणीमधली एक म्हणा, कांजीवरममधली एक म्हणा, हिच्या माहेश्वरी साम्राज्यातली एक म्हणा, अशी की काय सिल्कची एक, कॉटन सिल्कची एक, कतांची एक, असं करून वेगवेगळ्या अशा तुम्ही थोड्याफार कलेक्शन एक प्रत्येक प्रकारातलं एक ठीक आहे. पण इतकं काय भडीमार एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या शेड्स घेऊन काय करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ही कुठले ते म्हणते, आता ते माहेश्वरी साम्राज्यातल्या हिच्याकडे आहेत नाहीत तितक्या सगळ्या साड्यात, एवढे सगळे एकाच प्रकारचे वेगवेगळे कलर घेऊन काय दुकान घालायचं आहे आपल्याला. म्हणून मला या बाईवर डाऊट आहे की ही खरंच त्या ठेवून घेते, ही स्वतःला नुसतंच ठेवून घेते की नंतर स्वतः वापरलेल्या पण काही नंतर अशा नीट करून विकते. म्हणजे ही सांगते पण ना, मी व्यवस्थित ठेवते. सुमडीमध्ये ते विकत पण असेल अर्ध्या किमतीत. काय भरोसा या बाईचा. आणि दुसरी कॉमेंट जी आहे तर त्याच्यामध्ये त्या ताईंनी असं लिहिलं आहे की तू एवढ्या महागाच्या साड्या दाखवते, एवढ्या महागाचं घेणारं तुझं पब्लिक बघ कोण आहे. तुझं पब्लिक मध्यमवर्गीय आहे, ते ह्या असं इन्व्हेस्टमेंट समजणार आहेत का. ज्यांचं घर खर्चच 10,000 आहे, ते 10,000ची साडी घेणार आहेत का. सो अगदीच तुमचं मत मला पटलं आहे आणि बरोबरच आहे तुमचं म्हणणं. पण काय आहे ना, तिचा बिझनेस आहे आणि त्याच्यामुळे ती दाखवते. तर तुम्हाला ते घ्यायचं आहे तर घ्या, नाही घ्यायचं आहे तर नका घेऊ, हा तुमचा कॉल आहे. ते तर अगदी योग्यच आहे. तसं उत्तर हिनेही दिलेलं आहे. ती पण कॉमेंट मी तुम्हाला दाखवते आणि मग पुढे बोलूया. सो ही जे काही स्टार्टिंगला बोलले आहे की ज्यांना परवडतं ते घेतात, आम्ही सगळ्या प्रकारचं दाखवतो आणि ज्यांना आवडेल ते घेतात आणि दुकानामध्ये पण सगळ्या प्रकारच्या साड्या असतात. सो फेअर इनफ, ते मी अगदीच मान्य करते. पण त्याच्या पुढे ही जे काही बोलली आहे, जे मी स्टार्टिंगला बोलली की जगन्माता बनण्याचा प्रयत्न करते आणि असं दाखवते की माझ्यावरच ह्यांचा रोजगार चाललाय, माझ्यावरच यांचं घर चाललंय आणि म्हणून माझ्याकडनं खरेदी करा आणि म्हणून मी महाग विकत असेल तरीही ते जस्टिफायबल आहे किंवा ते जस्टिफाय होतं, तर ते जस्टिफाय होत नाही. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे तर असं झालं की तू एक दलाल आहेस, मधला दलाल. म्हणजे ते असतं शेतकऱ्यांची बोंब असते ना की अरे आम्हाला तर आमच्या मेहनतीचा मोबदला मिळतच नाही, दलालच खातात. तर तसा प्रकार तुझा आहे. त्यांच्या मेहनतीचं पण त्यांच्या मेहनतीला किती त्यांना मोबदला मिळतोय, तू किती पर्सेंटेज त्यांना देतेस, ह्याच्याबद्दल तू कुठे फेअर आहे. ह्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये लास्ट पॉडकास्ट तुझ्यावर जे केलं आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे. तुला जर असंच वाटतं तर तू सांग की एवढं मी ह्यांच्या मेहनतीची कॉस्ट ॲड ऑन केलेली आहे आणि एवढी मी त्यांना देणार आहे. सो दिस इज एक्स्ट्रा कॉस्ट फॉर देम. ओरिजिनल प्राईस ही आहे. जर तुम्हाला ॲड ऑन प्राईस करून तुम्हाला जर त्यांच्या मेहनतीला हे द्यायचं असेल तर तुम्ही ही एक्स्ट्रा पे करू शकता. इतकंच तू जगन्माता बनतेस ना, तर मग ओपन राहा आणि क्लिअर राहा तुझ्या बोलण्यामध्ये आणि तुझे लोकांकडनं पैसे घेते त्यामध्ये. म्हणजे लोकांनाही कळेल की तुझं मार्जिन किती आहे आणि तू लोकांना देते किती, म्हणजे कारागिरांना देतेस किती. नाहीतर मग बोलू नको, प्रत्येक वेळेला त्यांचं कार्ड नको खेळूस की त्यांची मेहनत आहे आणि असं आणि तसं आणि त्यांचे तास लागतात आणि हे ते. आणि पहिली गोष्ट, ही गोष्ट मनातनं काढून टाक की तूच त्यांना काहीतरी प्रोव्हाइड कर. तू आत्ता आलीस 6 महिन्यापूर्वी, पण ते किती वर्ष काम करतायत, वर्षानुवर्ष. तर त्यांचं कोण आहे, त्यांना कोणतरी आहे ना पोशिंदा. तू नाही आहेस त्यांची पोशिंदा. तुझ्या आधीही त्यांचं घर चालत होतं. तर तो मोठेपणा घेऊ नको अजिबातच.
प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा मोठेपणा घ्यायचं, स्वतःचं असं किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार दाखवण्याचा प्रयत्न नको करूस केविलवाणा फालतू बाई. हट हुर्र पागल बाई येडी बाई. आणि दुसरी गोष्ट, जे तू म्हणतेस ना की दुकानामध्ये महाग मिळते आणि म्हणून मग माझ्याकडनं घ्या, दुकानात तर ह्याच्याहून जास्त. सो दुकानात बाकीच्या गोष्टींचा पण खर्च असतो आणि असं तू दुकानामध्ये जाऊ नका आणि दुकानामध्ये महाग मिळते म्हणजे इनडायरेक्टली तुझं म्हणणं हेच आहे की मी बेटर आहे, तर माझ्याकडे जास्त चांगला बेटर तुम्हाला त्यातल्या त्यात कमी ह्याच्यात मिळते. पण हेही गोष्ट लक्षात ठेव की जेव्हा तू दुकानात जाऊ नको म्हणतेस किंवा दुकानापेक्षा तुझ्याकडे जास्त प्रेफर करा असं म्हणतेस, तर एका अर्थी तू दुकानदार म्हणण्यापेक्षा दुकानदार तर जाऊच दे, पण तिथेही काम करणारी लोक आहेत की नाही, जी वर्षानुवर्ष तिथे काम करतायत, साड्या दाखवत आहेत. तूही कधीतरी अशीच बसत होतीस आणि जात होतीस आणि तिथे तुला साड्या दाखवत होते. तर ते जे आहेत ना त्यांना पण फार कमी पगार असतो, ते पण खूप मेहनत करतात. ते पण एक एक साडी जेव्हा कुठे 100 साड्या दाखवतात तेव्हा एखाद 2 साड्या खपवतात. ते सुद्धा त्यांच्या काय म्हणजे कशी बजेटवर जाते वगैरे त्याच्यावर पण असतं की कुठली साडी गेली आणि किती हे, तर त्यांचं पण घर चालतं. तर जेव्हा तू हे असं विधान करते, जेव्हा तू एखाद्याला पोसण्याचं हे दाखवते, मोठेपणा दाखवते, तेव्हा तू दुसऱ्याच्या पोटावर पाय देतेस. लक्षात येतंय का तुला? हां, असंही तू तुझ्या जे कोण होते तुझे सबस्क्रायबर, व्ह्यूअर किंवा ज्यांचे असे काही उद्योगधंदे होते, ज्यांचे स्वतःचे साडी बिझनेस होते, ज्यांचे तू स्वतः दाखवत होतीस की मला ही साडी आली आहे, आणि त्यांच्या पोटावर तर तू पाय दिलाच आहेस त्यांचा बिझनेस चोरून आणि स्वतः त्याच्यामध्ये उतरून. सो हे तर फालतूगिरी आहेच. असं तुझ्यासारखे इतरही कितीतरी लोक आहेत जे तुझ्याहून जास्त म्हणजे फेमस आहेत आणि ॲक्ट्रेसेस आता हे लोक पण उतरलेत ह्याच्यामध्ये आणि गरिबांच्या पोटावर त्यांनी पाय दिलाय. पण ॲटलिस्ट ते लोक असं तर नाही, तुझ्यासारखं आडेवेडे तर नाही घेत आहेत. ते तर सरळ सरळ सांगतायत की आम्ही बिझनेस करतोय आणि हा आमचा बिझनेस आहे, ह्याचं प्रॉफिट आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आमचा नावाचा उपयोग करून आम्ही प्रॉफिट कमवतोय. तुझ्यासारखं असं खोटेपणा तरी नाही करत आहेत की बाबा आडून असं काहीतरी कोणाचं तरी कोणाला तरी मला तर काहीच नको आहे, मला तर काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये, मी तर दुसऱ्यांसाठीच करते असं वगैरे काहीतरी खोटेपणा. ते म्हणजे ह्याच्यापेक्षा भयंकर पाप नाही ग. आणि काय सांगते तू लोकांना? काय मोठं मिरवते, काय तोरा मिरवते, काय कोणाचं घर चालवते? तुझं चालव आधी, आली मोठी दुसऱ्यांचं घर चालवणारी. चच्च्याने हे दिलं नाही, चच्च्याने ते दिलं, त्या मुलाकडे बघ, शहाणपणा सांगते. सो माझं म्हणणं इतकंच आहे की जे काही आहे ना, तू जो काही धंदा करतेस तर तो धंदा करते मी, आणि तो माझा धंदा आहे आणि मी या पद्धतीने करते. आणि बिझनेसमध्ये एव्हरीथिंग इज फेअर इन बिझनेस असं बोलून बिझनेस कर, बिझनेस वुमन, समजली? फालतूचं इकडचं तिकडचं काय पण इमोशनल अत्याचार नको करू. आणि तुझ्यासारख्या बाईकडनं तर अजिबातच तो खपवून घेतला जाणार नाही आणि कोणाला विश्वास पण नाही होणार. कारण जी आता जाऊ दे, आता माहिती आहे ना कोणाची नाही होऊ शकली ती कोणाची काय होणार आहे. दॅट्स इट, दॅट इज दॅट, यू गेट दॅट अँड शट अप, हट हुर्र पागलबाई येडीबाई. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये. उद्या बघेन कसं काय होतं आहे, पॉडकास्ट येईल किंवा नाही येईल, मी तुम्हाला अपडेट देईन त्याच्याबद्दल. कारण मला परवाच्या बारशाची तयारी करायची रे बाबा, त्या बाई जोमात, बाकी सगळे कोमात. सो सी यू सून एज पॉसिबल. भेटू लवकरच. तोपर्यंत खा प्या मस्त आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.